चला मॅचला सुरुवात होईल. लगेच क्षेत्रक्षे सजून घ्या. आज स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय आणि पहिली मॅच एका साइडला विराट 11 भाल आणि त्या संघासमोर फाईट करत असताना वेलकम उसाटणे या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा. 4 दिवस या स्पर्धेचा तुम्हाला आयोजन सोहळा पाहायला मिळेल आणि आज स्पर्धेचा आपण दुसरा दिवस एन्जॉय करतो. या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेलं हे क्रीडांगण पाहायला मिळतं आणि खरंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्री मलंग मंडल अध्यक्ष सन्माननीय राजेदादा विलास शेठ म्हात्रे ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेले क्रीडांगण भारतीय जनता पार्टी चषकाचे भव्य दिव्य आयोजन. पहिलीच मॅच इथे उसाने टीमनं सर्वप्रथम टॉस जिंकला आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय खरं तर उसाने टीमने घेतला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज कर्मवीर आणि धर्मवीर अशी सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. उसाने टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना उसाने टीमला शुभेच्छा देत असताना खरं तर म्हात्रेपाडा गावाचे गुणवंत खेळाडू अल्पेश म्हात्रे यांच्याकडून उसाने टीम साठी शुभेच्छा आहेत. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅचला आपण सुरुवात करतो. लक्ष असू द्या, महत्वाची सूचना. चेंडू जरी डॉट झाला, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू असला तरी धाव घेतली तरी ती धाव पकडली जाईल याच्याकडे लक्ष द्या. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुमित राणे आणि फलंदाज प्रमोद सोरकादी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकवीरच्या चरणी नतमस्तक आपण या स्पर्धेची सुरुवात करतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. पंचांचा इशारा की व्हाईट बॉल 1+1 टोटल 2 धाबा ऍड केला आणि 2 धाब्यानं सध्या अकाउंट ओपन झाला. बॅटिंग करत असताना पाल टीमचा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित बागे हा पहिला मुख्य ट्रम्प कार्ड. मॅच 5 षटकांची आणि पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करत असताना संघ तुम्ही पाहता बाल संघ. समोर स्ट्राइक वरती फलंदाज पाहिलं तर प्रमोद सोरकादे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. टाइम अलर्ट 20 मिनिटाचा टाइम तुमच्याकडे असेल. 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. जर अतिरिक्त टाइम तुम्ही खर्च केला तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. लक्ष असू द्या, महत्वाची सूचना. उसरणे संघ त्याच्यामुळे त्याच्यानंतर नेपाली गावचे आदरणीय ज्ञानेश्वरजी जाधव यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय नेपाली पाडा गावाचे आदरणीय प्रवीण जाधव यांना विनंती की आपण देखील व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चौकाराला फलंदाज प्रमोदच्या बॅट मधून वैयक्तिक 4 धाब्यानं अकाउंट ओपन केला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 6 या आकड्यावरती. लक्ष असू द्या, पहिला बॉल 10 वाजून 15 मिनिटांमध्ये फेकला. त्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये काही करून 4 षटक फेकावे लागतील. लक्ष असू द्या. गोलंदाज या पुढचा बॉल रोहित अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत थ्रो अचूक राहिले. कलेक्टिंग साठी व्यवस्थित कलेक्टिंग झाली, बॅकअप आलं आणि तोपर्यंत या बॉल वरती
2 धाबा कंप्लीट केला. पण चांगली गोलंदाजी होते, मात्र क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं तेवढंच गरजेचं असेल मॅच मध्ये. वेलकम उसाने टीम साठी 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकावरती धाबा पहिला संघ 7-8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये प्रमोद सोरकादे. ऑल ऑफ फुलटॉस बॉल तालक्यात ड्राईव्ह केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत पहिलं, तर या बॉल वरती तब्बलला प्राधान्य. पण चांगली बॅटिंग आहे, अगदी सन्मानदायक सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि या बॉल वरती धावाला 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये. 10 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतं बाल संघ. पहिला षटक महत्वाचं षटक, आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना तुम्ही रोहित बागे हा मुख्य गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. प्रार करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला वेगानं बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा दुसरा चौकार येतो फलंदाज प्रमोद सोरकादेच्या बॅटमधून. चौदा या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली बॅटिंग आहे, जो स्टार्ट होता पहिल्याच ओव्हर मध्ये तो स्टार्ट मिळतो सध्या बॅटिंग करत असताना बाल टीमला ना संघ 14 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला, टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आणि चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रमोद सोरकादे. गोलंदाज तयार, फुलटॉस बॉल दिशा दिली, चांगला हा देखील फटका, अगदी चेंडू चालला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉल वरती डबलला प्राधान्य. 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. शेवटचा बॉल गोलंदाज रोहित वागे. चांगली बॅटिंग करत असताना इन ऍक्शन मध्ये फलंदाज तुम्ही प्रमोद सोरकादेला पाहता. वैयक्तिक चांगला खेळ करत असताना सध्या बाल टीम साठी शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत संधी साधली. शेवटच्या अंतिम बॉल वरती सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना बाल संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धावा पहिला 17 या आकड्यावरती. व्यासपीठावरती शुभाग मंजले या स्पर्धेचे आयोजक करते सन्मान्य माजी उपसरपंच निलेश दादा म्हात्रे यांचे इथे शुभागमन झाला. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना सध्या बाल टीमची पाहायला मिळाली. आणि टोटल पहिल्याच ओव्हर मध्ये 17 धावा खर्च केला गोलंदाज रोहित वाघेला. सेकंड षटक सेकंड पॉवर प्ले, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. दुसरा ट्रम्प कार्ड वेलकम उसानी टीमचा गोलंदाज विशाल पाटील या गोलंदाजचा वापर केला. थोडंसं पास केला लागेल, लक्ष द्या, कारण की टाइम अलर्ट 10 वाजून 15 मिनिटांमध्ये पहिला बॉल फेकला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडासा पास केला. वेलकम उसानी संघ. सेकंड षटक पहिलाच बॉल गोलंदाज तयार विशाल पाटील. हा दुसरा ट्रम्प कार्ड उसानी टीमचा पहिलाच बॉल. पहिला बॉल थोडासा गतीमध्ये परिवर्तन, तोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला. फलंदाजाला अगदी फसवण्याचा प्रयत्न आणि पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज विशाल पाटीलला. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल, कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी 17 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गोलंदाज विशाल पाटील करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा धाडसी निर्णय, तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या विशाल पाटीलची पाहतोय. पुढचा बॉल प्रार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत. हो, इथे कॅच ड्रॉप. जीवनदान फलंदाज प्रमोद सोरकादेला मिळालेलं सिंगल बॅटिंग करत असता सध्या
वाल टीमला एका धावेनं संघ पुढे सरकला आणि संघाची धाव संख्या पाहिली संघ 18 या आकड्यावरती. पाच चांगली गोलंदाजी होत्या, त्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून साथ मिळणं हे तेवढंच गरजेचं आहे. या बॉलवरती सिंगल आले एका धावेनं स्ट्राइक रोटेट झाल्यानं स्ट्राइक वरती फलंदाज सुमित राणे जो मागील काही बॉल नॉन स्ट्राइक एंड वरती होता आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती तुम्ही सुमित राणेला पाहतोय. फिल्डची रचना चेंज केली जाते. विकेट साठी सध्या प्रयत्न मॅच मध्ये करतोय गंगा स्मृती वेलकम उसाडणे संघ. पुढचा बॉल गोलंदाज विशाल पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अक्रॉस केल्याचा प्रयत्न पटका चांगला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण या षटकामध्ये थोडस धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न गोलंदाज विशाल पाटीलने केला. सिंगल डबलला संघ जाऊन पोहोचला टोटल 19 आकड्यावरती. पहिल्याच ओव्हर मध्ये टोटल 17 आल्या आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं जिवंत उदाहरण सध्या विशाल पाटीलने दिलं, जिथे मागील 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केला. मात्र प्रमोदला दिलेलं जीवनदान आता त्याची किंमत मोजली जाईल का हा देखील मोठा प्रश्न. पुढचा बॉल स्लोवर बॉल चेंडूचं लाईन मेरिट पाहिलं, लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. एक टप्पा बाउन्सवर दुरबचा चौकार. चौकाराला फलंदाज प्रमोदच्या बॅट मधून 4 धावेनं संघ जाऊन पोहोचला. 23-23 या आकड्यावरती बॅटिंग करतो सध्या पर्याय विराट 11 पाच संघ. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला अगदी प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये फाईन रिझम मध्ये फटका एक्झिक्यूट केला, जिथे अंतिम बॉल वरती मोहर लावली 6 धाब्यांची. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर बॅटिंग करत असताना पर्याय विराट 11 बाद संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती. खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावती दाबा पाहिला संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. विकेट गमवला नाही. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती खेळता आणि शुभसंकेत सध्या बॅटिंग करत असताना बाल टीम साठी राहिल्यात. प्रमोदला जीवनदान देखील दिला आणि त्याच्यानंतर त्याचा आपण उपयुक्त खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 बॉल मध्ये 29 धावा आल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये किती धावा जोडल्या जातील बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये तो मात्र बाल टीमच्या माध्यमातून. 30 षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तिसरा ट्रम्प कार्ड सागर पाटील एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. समोर फलंदाज पाहिलं सुमित राणे. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल, लाईन करावा. लक्ष्टमच्या बाहेर बॉल पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धाव जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ 15 या आकड्यावरती माफ करा 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 30 धावा धाव पुस्तकावरती गोलंदाज सागर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. विकेट साठी झालं, विकेट साठी कट मैदानावरती रचावा लागेल. तो मात्र गंगा स्मृती वेलकम उसरणे टीमला. लेग पास मध्ये सिंगल धाव एक धावेनं संघ 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगलं क्रिकेट सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे पटके एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या पाच संघ करतोय.
सलामीची जोडी केलपट्टीवरती स्थळ टोकून राहिली हा सर कशासाठी आहे ना तर एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी या दोन्ही सलामींना सध्या मैदानाच्या आतमध्ये स्थळ टोकला एका साईडना प्रमोद सोरकादे आणि त्याला साथ देत असताना सुमित राणे ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता पुढचा बॉल गोलंदाज यार प्रहार करण्याचा प्रयत्न लेन लाईन चांगली होती आणि इथे मात्र सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो पाक्का बाबाय कमबॅक आबाय विकेटची गरज मॅच मध्ये विकेट साठी षडयंत्र हे रचावा लागेल गोलंदाजी करत असताना वेलकम उसरणे टीमला पुढचा बॉल समोर एक ताकद फलंदाज प्रमोद सोरकादे ज्या फलंदाजानं चांगला खेळ केले सध्या बाल टीम साठी आणि तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये थोडेसे साचपारल्या क्षेत्ररक्षक त्याचा फायदा उचलत असताना दुसऱ्या धावेसाठी पलटवार केला यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन की फलंदाज से कॉपी स्क्रीन वरती पोहोचत की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू सर्व खेळाडू आपण एकत्र येऊ नका फिल्डिंग डिपार्टमेंट आपण सजून घ्या लगेच आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू येस नॉट आउट सेफ ऑफिस वरती फलंदाज पोहोचल्यात या बॉल वरती धाबाल्या दोनच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचल्या डबल तिरी 33 आकड्यावरती सध्या बॅटिंग करता पर्याय विराट 11 बाल संघ गोलंदाज सागर पाटील संघनायकांना दिलेल्या जबाबदारी आणि त्या जबाबदारीवरती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल जर धावगतीला रोखायचं असेल ना तर विकेट खूप काही महत्वाचे आहेत तो प्रयत्न करावा लागेल अशा स्थितीमध्ये फलंदाज प्रमोद सोरकादे वैयक्तिक चांगला खेळ करत असताना अजून एक दर्जेदार स्टँडर्ड चौकार तर चौकार आल्या 4च्या मदतीनं संघ 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पाच चांगला खेळ करतोय सध्या प्रमोद सोरकादे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ओरपीचा बॉल होता बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले नाही आणि हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतो पण सागर पाटीलचा षटकाचा विचार केला पहिला बॉल वाईट फेकला त्याच्यानंतर लेग बायस मध्ये सिंगल आली त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर डबल पहिला आणि त्याच्यानंतर चौकारांना हा डॉट बॉल पुढचा बॉल गोलंदाज तयार प्रहार केलाय फटका चांगला क्षेत्ररक्षक टीप मध्ये एक टप्पा इन ऍक्शन छोटा उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती 2 धाबा कंप्लीट केला शेवटच्या अंतिम बॉल वरती 2 धाबा आल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला चला ड्रिंक्स ट्रॉली घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल फलकावरती धाबा पहिला 39 39 आकड्यावरती बॅटिंग करतो पर्याय विराट 11 बाल संघ
चला पुढची मॅच असेल खरं तर तिसरा सामना आपण सेकंड मॅच करणार आहोत. देवेन 11 चेअरमन चिंचवली घरचा संघ केलेल आणि त्या संघासमोर मांगरूळ संघ. दोन्ही टीमच्या संघाने विनंती की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. त्याच्यामुळे मांगरूळ टीम आपण या, चिंचवली संघ उपस्थित या. त्याच्यामुळे मांगरूळ टीमच्या संघाने विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 39 या आकड्यावरती चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या पर्याय विराट 11 भारत संघ करतोय. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला. चौथा ड्रम कार्ड संघनायक सरळ सेनापती संकेत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पहिला सुमित राणे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. चौथा षटक पहिलाच बॉल. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. लावून द कार्पेट चेंडू चाललाय. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उत्सर्जित फेकतील तोपर्यंत या बॉल वरती डबलला प्राधान्य. 2 धाब्याने संघ 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगला खेळ दोन्ही सलामी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना ओपनिंग ब्लास्ट काय असताना त्याचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. सेकंड बॉल गोलंदाज संकेत पाटील प्रहार केलाय. प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ताकदीचा प्रचंड वापर करत असताना चेंडू फेकून दिलाय. बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धाब्यासाठी टोकला फलंदाज सुमित राणेंना षटकार. क्रमश सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फलंदाज सुमितच्या बॅटमधून षटकार आला. 6 धावेनं संघ 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली बॅटिंग करत असताना सध्या भारत संघ मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावला. या सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ट्रॅकर होता. ताकद इथे कमी आहे. क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे संपला. सुमित राणेचा खेळ विकेटची गरज होती मॅच मध्ये. गंगाबाई स्मृती वेलकम उसान टीमला आणि ती विकेट घेतली. संघनायक संकेत पाटील यांना पहिला धक्का बॅटिंग करत असताना पर्याय विराट 11 बाल टीमला. बाहेर गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज तेजस मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 47 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतो भारत संघ. गोलंदाज संकेत पाटील संघनायक स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि तेवढीच चांगली गोलंदाजी संकेत पाटीलची मॅच मध्ये. पुन्हा प्रहार केला. चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि चित्त्याच्या चपलाईनं या बॉल मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न मॅच मध्ये बाल टीम करतो. 2 धाब्याला संघ पुढे सरकला. टोटल 49 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 49 धावा धाव पुस्तकावरती. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 बॉल मध्ये 10 धावा खर्च करीत असताना 1 धक्का संकेत पाटीलला दिला. समोर फलंदाज पहिलं इन ऍक्शन मध्ये तेजस मात्रे तिसऱ्या क्रमांकाचा एक विस्फोटक खेळाडू इन ऍक्शन मध्ये. तेवढाच चांगला खेळ तेवढाच चांगला फटका आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. डीप बाकवास कव्हर लेगला आणि तोपर्यंत या बॉल मध्ये सिंगलला प्राधान्य. 1 धाब्यानं संघ 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पर्याय विराट 11 भारत संघ. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाज संकेत पाटील चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये तो मात्र उस्तान टीम साठी. शेवटचा बॉल समोर तेजस मात्रे
वैयक्तिक आपण समोर फलंदाज पहिलं तर प्रमोद सोरकादे हा फलंदाज तुम्ही पाहता ज्या फलंदाजाला जीवनदान दिला आणि त्याच्यानंतर चांगला केल्या मॅच मध्ये आपण प्रमोद सोरकादेचा पहिला आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये वैयक्तिक 34 धावांची उपयुक्त केली साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रमोद सोरकादे प्रार करण्याचा प्रयत्न इथे संपर्क झाला नाही बॅट आणि बॉलचा अंतिम बॉल निर्धावाला 4 षटकांचा खेळ समाप्त झाला 4 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या पहिली बॅटिंग करत असताना पर्याय विराट 11 बाद संघ जाऊन पोहोचला टोटल 1 बाद 50 या आकड्यावरती मीटिंग घेऊ नका उसळट संघ आपण लगेच क्षेत्र सजून घ्या कारण की इनिंग ब्रेक नंतर जो टाइम असेल त्याच्यामध्ये आपण खरं तर टीम मीटिंग घेऊ शकता शेवटचं षटक बॉलिंग ट्राय करते गोलंदाज आता सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज सागर पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता मागील 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूंचा खेळ पाहिलं जिथे बाद संघाने तब्बल 50 धावा जमा केला आता शेवटच्या 6 बॉल अर्थात स्टॉकच्या षटकामध्ये किती धावा येतील समोर फलंदाज पाहिलं तर फलंदाज तेजस मात्रे नॉन स्ट्राइक वरती आज ओपनर म्हणून ज्यानं चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी तोच फलंदाज प्रमोद सोरकादे ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता शेवटचं षटक चला टॉस साठी या मांगरूळ टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग द्या टॉस साठी इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार शेवटचं षटक पहिला बॉल थोडासा अक्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न लाईन खराब आहे लेग स्टंपच्या बाहेर बॉल पंचांचा इशारा की इट इज अ वाईट अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सागर पाटील हा ट्रॅकर होता लेंथ लाईन चांगली होती आणि त्या निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं पण चांगली गोलंदाजी स्वागत षटकामध्ये थोडासा मोठ्या फटक्यावर वंचित ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गोलंदाज सागर पाटील करताना करावा लागेल कारण की कमीत कमी धावेवरती रोखायचं असेल तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सागर पाटीलला करावी लागेल आणि तोच प्रयत्न करत असताना मॅच मध्ये उसळ टीम साठी गोलंदाज सागर पाटील करता पहिला बॉल निर्धाव फेकला हा सेकंड बॉल आहे समोर तेजस हो सुपर बॉलिंग अचूक टप्पावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी शेवटचं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण देत असताना सागर पाटील हा गोलंदाज तिसरं षटक फेकलं होतं आणि त्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास ठेवला सागर पाटील वरती आणि या स्लॉगत षटकामध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळतं प्रार केलाय फटका पसता चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या जेल हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना पर्याय विराट 11 बाद संघाला फलंदाज तेजस मात्रे बॅक टू द याच दरम्यान खरं तर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय जयदादा पाटील यांचं मंचावरती आगमन झालंय दादा आपलंही भारतीय जनता पार्टीमध्ये या चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो अगदी चांगली स्पर्धा सकाळचं सत्र स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पाहुण्यांची उपस्थिती आपण भव्य व्यासपीठावरती पाहतोय त्या सर्व अतिथी मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो नक्कीच खरं तर पुढच्या मॅच मध्ये जयदादा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील त्यांचा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळेल पुढचा बॉल केला प्रार फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक चेंडू चाललाय बॉर्डरच्या बाहेर 6 धावांसाठी टोकलाय षटकार
6 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल 57 धाबा धाव पुस्तिकावरती. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल गोलंदाज तयार सागर पाटील. अंतिम बॉल वरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक हो कॅच ड्रॉप संकेतच्या माध्यमातून आणि तोपर्यंत या बॉल वरती पाहिलं तर धाव आली सिंगल. एक धाव अंतिम बॉल वरती. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पर्याय विराट 11 बॉल टीमनं तब्बल धाबा जमा केल्या. त्या मात्र 58 सेकंद सत्रामध्ये लक्ष ठेवलाय. गंगाबाई स्मृती वेलकम उसळणी टीम प्रवास करावा लागेल. येणारे 30 बॉल आणि 59 धाब्यांचा लक्ष सेकंद सत्रामध्ये पार करावा लागेल. थँक्यू सो मच मंगेशजी पटेल. सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय चिंचवली विपक्ष मांगलोर. मांगलोर हा संघ आहे. सामना क्रमांक 2 आणि टॉस केला जाईल सन्माननीय विलासजी मात्रे यांच्या शुभ हस्ते. अगदी टेल टॉस जिंकला गेलाय. येस मांगरूळ टीम न जिंकलाय. निर्णय काय सांगतो 2 मिनिटं. चला डिसिजन पेंडिंग आहे. परंतु दादा आपण जे स्पर्धा अनुभवली जाते खरं तर भारतीय जनता पार्टी चषक या चषकाबद्दल आपण काय म्हणाल? चषक तर तसा खूप भारी केलेला आहे. अजून गर्दी काय आलेली नाही. लवकरच येईल. आयोजकचं म्हणणं आहे की साहेब आले पाहिजेत तिकडे. आता येतील साहेब लवकरच संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत. आणि चषक तसा भारी आहे. अजून एक प्रश्न असेल. समोर चिंचवली संघ आहे. अगदी त्याच संघाचं आयोजन आहे. अगदी घरचं मैदान आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला काय वाटेल? सॉरी ऐकलं नाही. घरचा संघ आहे. अगदी जरी तुम्ही घरचे जरी असले तरी परंतु चिंचवली आयोजक आहे. आयोजकांच्या विरोधात खेळत असताना काही रणनीती किंवा काही दडपण असेल का? तसं तर काही नाही. आयोजकांनीच मला फोन करून सांगितलं की तुझी टीम मी दुसरी टीम पण भरवलेली आहे तर तू ये खेळ. आपण एक फ्रेंडली मॅच म्हणून खेळूया. तो जिंको मी जिंको आम्हाला काही हरकत नाही. तोही जिंकला तरी आम्हाला काही असं हे नाही असणार आणि आम्ही जिंकलो तरी त्यालाही काही नसणार. ही फ्रेंडली मॅच आहे. अव्वल त्याच्या प्रेमासाठी आणि माझ्या प्रेमासाठी बस बाकी काही नाही. एकंदरीत नाण्याच्या 2 बाजू आहेत. फक्त हार जीतचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रस्थापित केला. थँक्यू सो मच. हे होते मांगरूळ टीमचे कॅप्टन. टॉस अगदी गमावलाय चिंचोली संघ. अगदी घरच्या मैदानावरती तुम्हाला आता इथे निर्णय सोपवला गेला. समोरच्या टीमने डिसिजन पेंडिंग. जर टॉस जिंकला असता तर काय घडलं? टॉस जिंकला असता तर आम्ही नक्कीच गोलंदाजी घेतली असती. आणि आता इथे जर का त्याच्या उलट जर का तुम्हाला बॅटिंग करावी लागली तर या पहिल्या सत्रामध्ये किती धावा तुम्ही जमवण्याचा प्रयत्न कराल? धावा तर तशा आम्ही भरपूर मारण्याचा प्रयत्न करू. कारण आमचे बॅटर सुद्धा खूप फॉर्म मध्ये आहेत यावर्षी. देवदास झाला, तुषार झाला, उमेश कुंभारकर चांगले परफॉर्मन्स करतात यावर्षी. मी जेव्हा इथे मंचावरती आलो ना तेव्हा एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की अगदी तुमचे स्क्वॉड इथे तेव्हा तयार होता. त्यांची चर्चा चालू होती की बॅटिंग जर का आपल्याला मिळाली तर आपण आय थिंक 80-90 पर्यंत मजल मारू. एक्झॅक्टली ते घडलं जाईल का? घडायला तर पाहिजे कारण यावर्षी चांगली फलंदाजी करतात आमचे फलंदाज. थँक्यू सो मच. हे होते चिंचवली संघाचे संघनायक. अगदी न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. मांगरूळ विन द टॉस अँड डिसिजन इज पेंडिंग आहे. थँक्यू सो मच. तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये टोटल धाबा आल्या 58. सेकंड सत्रामध्ये 59 धाब्यांचा लक्ष पार करायचा. हा लक्ष कशा रीतीने पार केला जाईल? आवाजामध्ये करिअर फेरबदल आवाज ऐकायला मिळेल आज दिवसभर. ज्यांचा आपण अगदी गोड आवाज ऐकणार ते आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ केरने लवजी फडके सर यांच्याकडे आपण जाऊया सेकंड सत्रासाठी. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. हॅलो
थँक्यू सो मच मंगेशजी पाटील. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देवेन 11 जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025-26 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि पहिला सामना तुम्हाला विराट 11 भाल ब विरोधात वेलकम उसाडणे हा सामना पाहायला मिळतोय. उत्तरार्धाचा हा पहिला बॉल होता. डॉट बॉल आलाय. गंगाबाई स्मृती 11 वेलकम उसाटणे हा संघ तुम्हाला खरं तर या नावाने खेळताना पाहायला मिळतो आज या स्पर्धेमध्ये. पहिल्या सत्रामध्ये अगदी धावा बनल्या गेल्या. एकूण 58 धावांचा पाठलाग आहे आणि हा बॉल इथे पाठवला जाईल लॉंग ऑनच्या पलीकडे. पहिला चौकार. पाठलाग करायचं पहिलं सत्र जरूर. अगदी पाहिलं तर आपण भाल टीमनं चांगल्या पद्धतीने फलंदाजी, कारण का पहिला विकेट मिळवण्यासाठी अगदी भरपूर उशीर झाला होता. अगदी तिसऱ्या ओव्हर मध्ये ती विकेट मिळाली होती. त्यासाठी धावा भरपूर खर्च कराव्या लागल्या उसाटणे टीमला आणि त्या धावा आता बनवण्यासाठी संघर्षाला उठून पेटलाय. हा संघ चौकार आलाय. स्ट्रायकर एंडला तुम्हाला सागर पाहायला मिळतोय. गोलंदाज विनोद. हा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ऑप्शन दी ऑफ हा बॉल इथे डिलिव्हर केला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज विनोद तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी भाल संघ म्हटलं तर को कॉमेंटेटर भाग्यश्री मात्रे त्यांचा गावचा संघ आहे. त्यांच्याकडनं त्यांचं वेलकम करूया आपण या स्पर्धेमध्ये. बॉलला खाली ठेवले गेले. काय कमालीची गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि समोर असणाऱ्या वेलकम उसाटणे टीमला अगदी इन ऍक्शन मध्ये सागर आहे. खरं तर सागरच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. अतिशय चांगला क्रिकेटपटू आहे, परंतु आज इथं संघर्ष करावा लागतोय. 4 धावा धाव फलकावरती लागल्यात, परंतु 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. पुढचा बॉल लेट कट. पॉइंटला धाव नाहीये बॉलवरती. लेट कट अगदी चांगल्या पद्धतीने बॉलचं अॅनालाइज केलं होतं सागरने, परंतु गॅप शोधता आलं नाहीये. अगदी तिकडे पॉइंटच्या रिझल्टला चांगली फिल्डिंग आहे. हे पॉवर प्लेचं पहिलं षटक आय थिंक विनोद आता चांगल्या पद्धतीने हाताळतोय. जी जबाबदारी दिली होती ऍज अ कॅप्टन की हे षटक चांगलं हाताळायला हवं, कारण का इथेच जवळ उसाटणे टीमला बॅकफुट वरती ढकलायचं होतं आणि ते काम सध्याच्या घडीला विनोद चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतं. बॉल डाऊन द ग्राउंड राहिलाय. वाईडिश मिड विकेटला तिकडे एकच धाव बनते. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. इकॉनॉमिकल षटक राहिलंय. बिनबाद 5 धावा धाव फलकावरती. घेत होता. खरं तर आपण स्पर्धा जी अनुभवतोय भारतीय जनता पार्टी चषक, खरं तर देवेन 11 जय हनुमान क्रिकेट संघ चिंचवलीच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा श्री मलंगड अध्यक्ष सन्माननीय राजेश दादा विलास मात्रे यांच्या सानिध्यातनं खरं तर यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा तुम्हाला अनुभवायला पाहायला मिळतोय. अतिशय दमदार नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीचं राजेश दादा आणि खरं तर भरपूर चांगली स्पर्धा आहे. अगदी अतिशय सकाळचं सत्र आहे. भगवामय वातावरण. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिले गेले. दुसरं षटक हा बॉल अंपायरचा सिग्नल आलाय. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच रन इथे जरूर पाहायला मिळतोय. पहिलं षटक मी तर म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या भाल टीम साठी अतिशय चांगलं राहिले गेलं. P1चं षटक होतं. अगदी तिथे विकेट नाही मिळाली, परंतु 5 धावा त्या ओव्हर मध्ये खर्च झाल्यात आणि इथे गोलंदाज आला आता प्रमोद. लेफ्ट आर्म स्पिन अटॅक आहे. या बॉलला पाठवलं मिड विकेटच्या पलीकडे. बॉल आउट ऑफ द पार्क. हा पहिला षटकार सागर पाटीलच्या बॅटनं.
थँक्यू सो मच. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं 12 धावा धावपटलावरती 59 धाव्यांचं टार्गेट आहे. अगदी पहिलं सत्र पाहिलं तर आपण बाल टीमनं जवळजवळ 20 बॉलच्या नंतर विकेट गमावली गेली. भरपूर पहिल्या विकेट साठी चांगली भागीदारी रचली गेली होती. स्विच करण्याचा प्रयत्न बॉलला अडवलं जात आहे. अगदी एक धाव बनेल इथे सागरला एक धाव जरूर बनवता आली या बॉल वरती. प्रयत्न चांगला होता कारण का मागच्या ओव्हर मध्ये सरळ बॅटने धावा बनत नव्हत्या. इथे जरूर पहिला बॉल वाईट त्याच्यानंतर षटकार आला. परत इथे मनसुबा बनवला गेला फलंदाजाकडनं की आपण रिव्हर्सचा प्रयत्न करूया कारण का आउटफील्ड अगदी त्या मैदानाचा आपण विचार केला तर मागच्या साईडला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. थोडस अगदी उतार ते मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. परंतु मैदानाची रचना अतिशय चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही जर का पाहिलं गेलं तर ग्रीन ग्रास तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं मैदान आहे. लाभ केलाय बॉलला उडवलंय परंतु उंची जास्त लांबी कमी आहे आणि खेळाडू आलाय बॉलच्या खाली आणि पहिला दे धक्का लागतोय उसाटणे टीमला. फलंदाज संकेत बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. खरं तर ही स्पर्धा ज्या वाहिनीच्या वतीने कव्हर केली जाते ती ओम साई एमटीसी वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. सागरदादा फराड यांची वाहिनी आहे. त्यांचे आपण वेलकम करूया. अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि कमी कालावधीमध्ये खरं तर या वाहिनीनं अगदी उंच भरारी घेतली गेले. तिचं श्रेय संपूर्ण टीमला आपण जरूर देऊया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅट वरती आला. बॉल गॅप मध्ये चाललाय. दोन खेळाडूच्या मधनं मिळाली गॅप आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदणी करत. हा आलाय चौकार. संकेत हा फलंदाज बाद झाला परंतु संकेतनं चांगले संकेत आपल्या टीम साठी नाही दिले गेले. परंतु करण असं म्हटलं जातं की मेरे करण अर्जुन कब आएंगे. त्यातला करण आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिल्या बॉल वरती चौकार. चौकारानं स्वतःचं खातं. टोटल धावा 17 धावा धावफलकावरती. हा बॉल अतिशय चांगला होता. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर फलंदाज सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल अगदी स्टंपच्या वरनं गेलाय. 17 म्हटलं तर एक त्या संख्येचं मोठं गणित आहे कारण का 17 नोव्हेंबर 2012 रोजी इंदुर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निधनाचा दिवस. भले राजकीय क्षेत्राचं वर्तुळ नाही आहे परंतु त्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी अस्मिता जागी केली. त्यामुळे त्या गोष्टीची चर्चा व्हायला हवी. या बॉलला उडवलाय. बॉल हा ट्रॅकरचा फुल टू वसूल झालाय. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा.
विनोद इस्टनच्या मागे बॉलला इथे अडवलं जाईल. सागर स्ट्रायकर एंडला आहे. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा विनोद होता गोलंदाजाला आणि सागरच होता स्ट्रायकर एंडला. अगदी तिथे सागरसाठी नामवंशक ते षटक राहिले गेले. अगदी तिथे सागरला थांबवलं होतं. पायामध्ये बेड्या घातल्या होत्या त्याच्या गोलंदाजानं आणि गोलंदाज परत एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये विनोद आलाय. पहिला बॉल इथे मात्र डॉट राहिला गेलाय. पुढचा बॉल विनोदचा. अरे वास, सीधे उंगली से अगर घी ना निकले तो उंगली को जरूर टेढ़ा करना चाहिए और इस मर्तबा सागर पाटिल के बल्ले से आया ये बेहतरीन स्ट्रोक 6 रन. घेतला जातो. गोलंदाज विनोद वरती इथे मात्र षटकार ठोकला गेलाय. टोटल धावा धावपलिकावरती 29 धावा धावपलिकावरती आहेत. 16 बॉल 30 ची गरज. वाडा कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. कमालीचा झेल आहे. अगदी आपल्या फॉलो थ्रो मध्ये विनोद अगदी अलगद हा बॉल हातामध्ये विसावला गेलाय आणि अजून एक हादरा मिळेल यावेळेस. वेलकम उसाटणे टीमला. सो मच. याच दरम्यान खरं तर नेवाली पाड्या गावचे आमचे क्रिकेटर रोशनजी जाधव यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. विकेटचं पतन ऍज अ ओपनर सागर पाटीलला इथे परतावं लागलं. ज्याने षटकार ठोकला त्याच्यानंतर अगदी विनोदनं काय कमालीचा झेल टिपला गेला. बहुतांश गोलंदाजाला हा झेल टिपणं तेवढं सोपं काम नव्हतं, परंतु चांगल्या पद्धतीने हा झेल इथे मात्र टिपला गेलाय. रिप्ले ऍक्शन मध्ये आम्ही पाहिलं की अतिशय सुरेख पद्धतीने या झेलला टिपला गेलाय. नवीन फलंदाज नितीन आलाय. गंगाबाई 11 वेलकम. उसाटे संघ सध्याच्या घडीला संघर्ष करताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. विराट 11 भाल ब संघ सध्याच्या घडीला आपण फ्रंट फुटला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. डाईव्हचा फटका लॉंगरला डीप मध्ये बॉल चाललाय. गरंगलत अगदी तिथे खेळाडू आहे. बॉलला अडवलं जाईल. दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे तो विषय, परंतु इथे रिक्स नाही घेतली. अगदी माघारी परतवण्याचा हा इशारा चांगलाच होता. नितीन होते आणि समोर करण होते. करणने हा कॉल दिला की नाही इथे आपण रिक्स घेणार नाहीये. क्रिकेट में अक्सर रिक्स तो इश्क आहे असं म्हटलं जातं. रिक्सवर तुम्हाला इथे काही साध्य करता येणार नाही. इथे आता रिक्स घ्यावीच लागेल उसाटे टीमला, कारण की आता बॉल शिल्लक राहिले. तिथून अगदी 14 बॉल 29 ची गरज आहे. 14 बॉल शिल्लक 29 धावेची गरज. तेवढं सोपं लक्ष राहिलं नाहीये उसाटे टीमला. इथे प्रहार करावाच लागेल. करणसाठी हा बॉल अगदी चांगला बॉल आहे. बॉलला थोडस डीप केलं. अगदी करण त्या बॉलचा पाठलाग करत होता, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. डॉट बॉल आलाय. आता 13 बॉल आणि इथनं गरज आहे ती म्हणजे 29 धावेची. 13 बॉल रिमेनिंग अँड 29 रन टू विन. हे लक्ष आहे आता उसाटे टीम साठी. हाफ ट्रॅकरचा बॉल पुल केलाय and pull is a successful. खेळाडू होता अगदी तो बनलाय दर्शक. अगदी तिकडे आपण पाहिलं खेळाडू तर वैभव होत आहे. वैभवने हे जीवनदान दिलंय. जणू काही या फलंदाजाला असं म्हटलं गेलंय की आयुष्यमान भवा, हा आशीर्वाद दिला गेलाय. शेवटच्या बॉलवरती आला षटकार. टोटल धावा धावपलकावरती 36. फलंदाज बाद झाले 2.
खेळ इथे समाप्त झालाय आणि आता 12 बॉल 23 ची गरज आहे. समीकरण आता दोन्ही टीम साठी बॅलन्स राहिलंय. त्याचं कारण असं राहिलं की मागच्या बॉल वरती जो षटकार आलाय तो कमालीचा षटकार राहिला गेलाय. जणू काही तिथे फलंदाजाला जीवनदान दिलं गेलं आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलणे टीमला अगदी 6 धावा मिळाल्या त्या बॉल वरती. संजीवनी देण्याचं कार्य राहिलं त्या षटकारानं आता खरं तर उचलणे टीमसाठी. 12 बॉल शिल्लक 23 ची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज धनेश म्हात्रे आलाय. धनेश म्हात्रेच्या पहिल्या बॉलवरती प्रहार केलाय आणि बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. पंचांचा सिग्नल आहे या बॉल वरती. बॉल चालला आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. शेवटच्या बॉल वरती जो षटकार मिळालाय, जो झेल ड्रॉप झालाय, बाल संघ आता तिथे कोसत असेल त्या खेळाडूला की यार काय चुकी केली असतो. आणि आता गोलंदाज धनेश म्हात्रे आलाय. धनेश म्हात्रेला इथे मात्र पहिल्या बॉल वरती फलंदाज नितीनना आसमान दाखवलं गेलं. षटकार ठोकला गेलाय आणि आता समीकरण 11 बॉल 17 ची गरज. फटका चांगला ड्राईव्ह केलाय अगदी डी पेक्षा कव्हरला गॅप आहे. बॉल जाईल सीमा पलीकडे दणदण करत. हा चौकार. आता गोलंदाजाला थोडस परिवर्तन करावं लागेल. स्लोअर गतीचे बॉल डिलिव्हर करावं लागते. कटर लाईन वापरावी लागेल आणि हा बॉल खोला टाकला. बॉल चांगली लाईन होती अगदी. हा प्रयत्न करावाच लागेल. सामना हातात निष्ठ चाललाय त्याला इथे थांबावा लागेल धनेश म्हात्रेला. कारण 3 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात. जो जीवनदान मिळाला होता करणला आणि त्याचा फायदा मिळाला नितीनला. कारण की नितीनने 2 बॉल मध्ये 10 धावा बसवल्या गेल्यात आणि आता मनोवैज्ञानिक दबाव या गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती टाकला गेला. इथून सामना बनला जाईल. बाल टीम साठी या शंका नाही कारण का 9 बॉल मध्ये 12 धावा बनवायच्या. इथून जर का चांगली गोलंदाजी धनेश म्हात्रेने जर काही षटक हाताळला गेला तर डेफिनेटली या मॅच मध्ये चित्र पलटलं जाईल. रिवाज खेळला गेला. फुलटॉस बॉल. बॉलला ढकलला गेला डी पॉइंटच्या पलीकडे. आला या षटकातील हा दुसरा चौकार. किंमत आता भाल संघाला किती मोजावे लागते. एक घडलेली चुकी क्रिकेटमध्ये तुम्हाला कधीच माफी देत नाहीये आणि एक्झॅक्टली भाल संघा विरोधात ते घडलं गेलंय आणि त्याचा फायदा आता उसाडणे टीमला मिळत चाललाय. अगदी या ओव्हर मध्ये 2 चौकार 1 षटकार टोटल 15 धावा 4 बॉल मध्ये बनवला. आता समीकरण उरलं गेलं 8 बॉल 8 ची गरज. बॉल टू रन. 8 बॉल 8. कमालीचा बॉल आहे. ही लाईन आधीच्या बॉल वरती टाकायला हवी होती परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं जाईल का. आणि हे वाक्य या गोलंदाजासाठी चांगलं ठरलं जाईल का. येणारे बॉल जरूर सांगून जातील कारण का आता बॉल शिल्लक आहेत 7 बनवायच्या आधात. कारण का कधी कधी बॅटिंग करणारी टीम बॉल टू रन जेव्हा येतात ना तेव्हा थोडस बॅटिंग ऑर्डर क्लॉप्स होताना आपल्याला बहुतांश वेळेला पाहायला मिळतोय. इथे उसाटे संघ तसं केलं जाईल का. डिफेन्सिव्ह क्रिकेट हे खेळावं लागेल. अप्परकॅट. बॉल डीप पॉइंट ला चाललाय. खेळाडू आहे डीप मध्ये बॉल अडवलं जाईल. फक्त एकच धाव या बॉल वरती. आता बॉल शिल्लक राहिले 6 आणि धावा इथनं बनवायच्या आहेत. 7 धावेची गरज आहे. आज गोलंदाज इथे मात्र त्याला मेहनतीची पराकाष्ठा करावा लागेल कारण का जोपर्यंत त्याचा 6वा बॉल डिलिव्हर होत नाही ना तोपर्यंत तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकत नाहीये. परंतु ऍज अ बॅटर अगदी 2 बॉलचं काम आहे कारण का कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे एक षटकार आणि त्याच्यानंतर सिंगल ही बनवावीच लागेल उसाटणे टीमला. आणि गोलंदाज आलाय
हर्षल मडवी आलाय आणि सायकर एंडला तुम्हाला फलंदाजाचा करण पाहायला मिळतोय. ज्या करणनं अगदी चौकाराने आपल्या डावाची सुरुवात केली होती तर दुसरीकडे नितीननं षटकार चौकारी ठोकल्या गेल्या. करण 8 बॉल 21 धाव संख्येवरती खेळतो आणि आता 6 बॉल 7 ची गरज आहे. आज गोलंदाज इथे मात्र चांगले व्हेरिएशन गोलंदाजी करावी लागेल. स्लोअर गती अगदी कटर लाईन जर का आय थिंक वापरली गेली तर थोडाफार फायदा या मैदानामध्ये जरूर मिळू शकतो. परंतु त्यासाठी तुमचा बॅकअप चांगला असायला हवा. तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असून चालणार नाही, तुम्हाला फिल्डिंगचा एफर्ट 100% करावा लागेल. लेट कट केलायचं होतं परंतु हा बॉल व्हाईट बॉल आहे. इथे बॉलचाही पाठलाग केला होता, थोडस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता करणचा, कारण की त्यालाही माहित आहे की अगदी डीप गलीला इथे फिल्डर सजवला गेला. त्यामुळे गोलंदाज प्रामुख्यानं ऑफ ऑफ लाईन मारा करेल या शंका नाहीये. व्हाईट बॉल आलाय, आता 6 बॉल शिल्लक 6 ची गरज आहे. वाडा बॉल, काय कमालीचा बॉल आहे. ही लाईन वापरायला हवी. हा कटर लाईनचा बॉल वापरला गेला, बॉलला डीप केलं गोलंदाजानं आणि डॉट बॉल आलाय. जेव्हा 6 बॉल 6 षटकारांची गरज असते ना तेव्हा आपण प्रामुख्याने फलंदाज षटकार ठोकताना पाहिलेत, परंतु 6 बॉल 6 ची गरज फलंदाजांची बांबेरी उडली जाते, कारण का ग्रामीण क्रिकेट डिफेन्सिव्ह क्रिकेट कधीच खेळत नाहीये. आता गोलंदाजाने काय केलं या मॅच मध्ये, जिथे मागचा बॉल चांगला टाकला होता इथे व्हाईट बॉल आणि 1+1 आहे. गोलंदाजाने चुकी तर केली, प्लस एसटी रक्षकाने त्याला साथ नाही दिली. 2 धावा इथे मिळाल्या गेल्यात. टोटल आता 53 धावा धावफलकावर, 54 धावा लागल्यात. त्यामुळे आता 55 झाल्यात. 5 बॉल 4 ची गरज आहे. 5 बॉल 4 धावेची गरज स्ट्रायकर एंडला. आता नितीन एकाच चांगला फटका मॅच फिनिश करून जाईल का. डिफेन्सिव्ह क्रिकेट, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. यस, काम बनलं जात आहे, कारण का मी चर्चा केली त्या गोष्टीची. ग्रामीण क्रिकेट डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत नाहीये कधी, आणि खेळला तरी अडचणी. फलंदाज बाद आहे. चार बॉल शिल्लक आहेत आणि 4 धावेची गरज. काय नाट्यमय क्रिकेट सध्याच्या घडीला या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट आहे, कारण का इथे सिंगल धाव बनवायची आणि सिंगल धाव वाचवण्यासाठी अगदी मेहनतीची पराकाष्ठा करताना मैदानाच्या आतमध्ये हा बाल सिंग पाहायला मिळतोय. परंतु दुसरीकडे ऍडव्हान्टेज आहे मित्र म्हणेल उसाटणे टीम साठी एक फटका मॅच फिनिश करून जाईल, कारण का ते आपलं ब्रह्मास्त्र आहे. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर षटकात चौकारांची बोली भाषा. 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा ती ताकद ठेवतोय, त्यामुळे इथे विकेट जास्त पडल्या नाहीयेत. अशा या बेनिफिटचा फायदा उसाटणे संघाला मिळला जाईल का. गोलंदाज तयार आहे, ड्राईव्ह भरपूर चांगला आहे. अगदी तिकडे फिल्डिंग खराब आहे आणि विजयाचा फटका या बॉल वरती आला का. यस, विजयाचा चौकार या बॉल वरती पाहायला मिळतोय. अगदी हा फटका चांगला होता, परंतु फिल्डिंग चांगली असायला हवी होती आणि उसाटणे संघ इथे मात्र विजय संपन्न झालाय. काय घडलं या बॉल वरती, अगदी कोणालाच विश्वास पडत नाही की या बॉल वरती चौकार गेलाय की काय, परंतु पंचाचा इशारा आलाय की हा चौकार आहे आणि इथे संघ विजय होईल तो म्हणजे स्वर्गीय गंगाबाई स्मृती 11. वेलकम उसाटणे संघ, अभिनंदन आहे. पहिल्याच मॅच मध्ये इथे विजय संपन्न केलाय आणि विराट 11 बाल संघ या पहिल्या मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागतंय. हाडलं का आहे, परंतु पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला मॅच जरूर इथे अनाउन्समेंट केली जाईल. मॅचचा हकदार उसाटणे संघाचा असा 1 डाऊन फलंदाज करण मडवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. तर करण ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. करण यावा आपण अगदी चांगला खेळ आपण करणचा पाहिलं.
दमदा बॅटिंगचा कल्याण तो ठरला मनात मॅच हिरो. कारण यावा आपण मनात मॅच ट्रॉफी घेण्यासाठी लगेच सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. घरच्या मैदानावरती केलेला चिंचवली संघ आणि त्या संघासमोर फाईट करेल मांगरून. या दोन संघांदरम्यान तुम्हाला सेकंड मॅच पाहायला मिळेल.